बागुल सर आपल्या सोबत आहेत. सर, प्रभाग क्रमांक 10चा जर आपण या ठिकाणी विचार केला तर यामध्ये मुख्य प्रमुख लढत म्हणता येईल किंवा रंगलेली लढत म्हणता येईल. एक म्हणजे देवा पाटील दिनेश ठाकरे यांच्यामध्ये होती आणि दुसरी लढत होती सुनील गायकवाड विशाल पवार विरुद्ध नितीन पोपळे यांची. नितीन पवार पवार नितीन पोपळे हे या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मागत होते. त्यांना उमेदवारी नाकारली गेली, परंतु त्यांनी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केली होती. अपक्ष उमेदवारी त्यांनी या ठिकाणी लढवली आणि त्यामध्ये देखील त्यांना 1604 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. आणि सुनील गायकवाड बीजेपीचे आणि विशाल पवार शिवसेनेचे यांच्यामध्ये फरक आहे 2224 मतांचा. तर एकंदरीत काय वाटतं की दोघी लढत चुरशीच्या मानल्या जात होत्या, पण 2000+ लीड या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेला आहे, काय सांगा? अपक्ष उमेदवार पोफळे यांचे 1604 मतं यांच्यात मिळवली तरी सुद्धा तिथं शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो आहे. एकंदरीत सगळ्या मालेगावचा आता डेटा पुढे आलेला आहे आणि शिवसेनेने घेतलेली जवळजवळ पूर्ण मतं पाहिल्यास ती 80% पर्यंत झुकतात. 80% म्हणजे निकालाच्या दृष्टीने. फरक जो आहे ना, प्रत्येक उमेदवाराचा फलकाचा आलेख जर पाहिला तर सरासरी 1500 ते 2000 आहे. त्याच्या पुढे आहे. काही ठिकाणी चुरशीच्या ठिकाणी हा आकडा जादा आहे. हा फरक लोकल अशा महानगरपालिकेसारख्या निवडणुकीमध्ये दिसत असला तरी तो प्रचंड प्रमाणात आहे. आणि हा प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे शिवसेनेच्या बाजूने दिलेला मोठ्यात मोठा कौल आहे. आणि हा कौल विकासाच्या दृष्टीने आहे. नुसतं दादा भुसे या नावापुढे नाही, तर विकास हा जो अँगल आहे ह्या अँगलने आहे. तुम्ही बघा, मी स्वतः साक्षीदार आहे या शहराच्या 40 वर्षापासून पत्रकार असल्याने. जुनं मालेगाव आणि नवं मालेगाव यामध्ये विकासाचा फार मोठा फरक आहे. जे चित्र आम्ही पाहतो हे चित्र, हे बदललेलं चित्र आपण शहरात आहोत असं भासतं आणि पूर्वी मालेगावमध्ये होतो पण खेड्यात आहोत असं भासायचं. विकासाची तुलना जर आपण केली इतर शहरांबरोबर तर आपलंही शहर त्या दिशेने झुकत आहे आणि याला कारणीभूत धोरणं आहेत. विकासाचा अँगल आहे, विकासाची दृष्टी आहे आणि ती दृष्टी दादाभाऊंनी शासनाच्या सगळ्या योजना या ठिकाणी आणल्या, त्या कार्यान्वित केल्या आणि अशा प्रकारे केवळ आपलं स्थान, राजकीय स्थान हे भविष्यातही सुदृढ केलं. आता फक्त एक आहे, सत्ता मिळते तिचा उपयोग कसा करायचा, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी करायचा का लोकहितासाठी करायचा, हा जर या उमेदवारांनी डोळ्यापुढे विचार ठेवला तर मालेगाव बदले. न पेक्षा मला कोट्याधीश व्हायचा आहे, माझा गेलेला पैसा उभा करून मला काही पुढच्या पिढीला मिळवायचा आहे, असा अँगल डोळ्यापुढे ठेवून या मालेगावच्या कामामध्ये भाग घेतला आणि तुम्ही कारभारी होऊ पाहत असाल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही प्रति दादा भुसे व्हा. म्हणजे तुम्ही तुमचा वार्ड असा करा की इतरांनी नाव ठेवलं माझ्या वार्डात हे झालं, असा इतिहास लिहिला गेला पाहिजे. आणि तेथून मग तुम्हाला जंप राजकीय पुढचं भविष्य ठरवायचं असेल तर प्रत्येक क्षण जनतेसाठी देऊन जर तो ह्या लोकांनी हे केला तर त्यांनाही भविष्य आहे, पक्षाला बी आहे आणि लोकांनी जो विश्वास दाखवला तोही सार्थ ठरवण्यासाठी आहे. तर या पक्षाचं मी मनस्वी अभिनंदन करतो. विशेषतः दादाभाऊंनी जी काही शक्ती पणाला लावली, बाकीच्या ठिकाणी न जाता या पूर्ण मालेगावमध्ये भविष्यातील विरोधक संकट डोळ्यापुढे ठेवून त्यांना जे समूळ नष्ट करण्याचं जे यशस्वी झाले ते त्यांचं राजकीय कसब आहे आणि त्या कसबला मी वंदन करतो. नक्कीच. धन्यवाद सर. आपण देखील छान असं विश्लेषण या संपूर्ण निकालामध्ये केलं. त्या माध्यमातून आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना योग्य माहिती, अचूक माहिती आणि जे काही निवडणूक असतात त्यामध्ये हार जीत हा विषय असतोच, परंतु
जिंकण्यामागील कारण आणि हारण्यामागील कारण देखील बघणं महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर 2 जागांवरती भाजपाचा विजय आणि 18 जागांवरती शिवसेनेचा विजय हा मोठा फरक या ठिकाणी आहे. आणि या फरकाकडे नक्कीच बघितलं गेलं पाहिजे, कारण की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. संपूर्ण इतर राज्यांमध्ये देखील, मुंबईमधील इतर जिल्ह्यांमध्ये देखील तो वरचढ ठरत असताना मालेगाव सारख्या शहरामध्ये अशी परिस्थिती भाजपाची होणं हा पक्षश्रेष्ठींना विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही महत्त्वाचे अपडेट घडतील त्या प्रबंधभूमीच्या माध्यमातून नक्कीच विश्लेषण आपण त्या ठिकाणी करणारच आहोत. आता या